कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कर्जत परिवर्तन आघाडीनं स्पष्ट बहुमतासह विजय मिळवलाय। थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पुष्पा हरिश्चंद्र दगडे यांनी महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर स्वाती लाड यांचा पराभव करून दणदणीत विजय मिळवलाय। पुष्पा दगडे यांना एकूण 12,916 मतं मिळाली आहेत। त्यांनी डॉक्टर स्वाती लाड यांचा 4,470 मतांनी पराभव केला। डॉक्टर लाड यांना 8,446 मतं मिळाली। ही निवडणूक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव प्रवर्गातून पार पडली होती। कर्जत नगर परिषदेतील मतमोजणी कर्जत नगर परिषद कार्यालयात पार पडली। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर धनंजय जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी चव्हाण आणि सचिन राऊत यांच्या उपस्थितीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली। सदस्य पदाच्या एकूण 21 जागांपैकी कर्जत परिवर्तन आघाडीनं 13 जागांवर विजय मिळवला असून महायुतीला 8 जागांवर समाधान मानावं लागलंय। कर्जत परिवर्तन आघाडीतील विजयी उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 8, शिवसेना ठाकरे पक्षाचे 4 तर आघाडी पुरस्कृत 1 उमेदवाराचा समावेश आहे। तर महायुतीकडून शिवसेनेचे 7 आणि भाजपचा 1 उमेदवार विजयी झालाय। कर्जत परिवर्तन आघाडीचे विजयी उमेदवार अंजली अतुल कडू, संतोष सुरेश पाटील, सुमिता योगेश गायकवाड, महेंद्र बबन चंदन, राधिका पिंट्या पवार, सुवर्णा केतन जोशी, नेहा निलेश शिंदे, सुचिता देवेंद्र खोत, उमेश पांडुरंग मोरे, हर्षली उमेश गायकवाड, अशोक बबन राऊत, मानसी महेंद्र कानिटकर, अपक्ष प्रशांत वसंत पाटील, महायुतीचे विजयी उमेदवार अरुणा प्रदीप वायकर, किशोर पांडुरंग कदम, कोयल चैतन्य कंढेरीकर, ॲडव्होकेट संकेत जनार्दन भासे, विजय किसन हजारे, वैभव हेमंत सुरावकर, जान्हवी सुदेश देवघरे, भाजप रामदास आत्माराम गायकवाड। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।